हो, नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे संक्रांत. तर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि पण संक्रांत आहे, पण आम्हाला इलेक्शनच्या ड्युट्या लागलेल्या आहे. तर आता जस्ट मी तयारी केली, 8:30 वाजलेले आहे. आता निघणार मी इथून घरातून आणि सर्व स्वयंपाक वगैरे रेडी केला, सर्व आवरलं. आता मी रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर चला आता मी निघाले. आणि आज आणि उद्या मी बिझी आहे, त्याच्यामुळे मग थोडं शूट करेन आणि ते तुमच्यासोबत शेअर करेल थोडंफार. चला बोलते मी नंतर, आता निघते थोड्या वेळातच. चला मग. तर मी निघालेले आहे. साहित्य घ्यायला लागतं ना, इलेक्शनच्या आदल्या दिवशी साहित्य जे वाटप असतं ते घ्यायला चाललेली आहे आमची टीम. प्रत्येक टीम ते एकाच ठिकाणी येते, तर तिथं चाललो आहे आम्ही. तर हे आहे ना पठारे स्टेडियम खराडीचं, तिथे आम्ही चाललो आहे. आता मी तिथे निघाले आणि खूप लवकर सर्व कामं आवरली. आज संक्रांत आहे, पण संक्रांतीचं काही फील वाटत नाही. फक्त मी देवाला आहे ना तिळगुळचं लाडू नैवेद्य दाखवला आणि निघाली तशीच. तर इथे पाहू शकता आता एवढी गर्दी नाही आहे आणि थोडं मला उशीर पण झाला आहे. 8ला सांगितलं होतं, पण मला वाजले आहे 9. आता 9:30 वाजेपर्यंत मी तिथे पोचणार. तर इथं पाहू शकता हे स्टेडियम आहे पठारे स्टेडियम. तर इथे मी पोचलेली आहे. तर आता आतमध्ये माझ्या टीमला शोधते आणि माझी टीम मला मिळालेली आहे इथे. तर आता इथे सर्व साहित्य वाटप, जे ज्या टीम पूर्ण झाल्यात ना त्यांना साहित्य वाटप करतात. तर आम्ही इथं सर्व आमच्या टीमच्या लोकांची वाट बघतोय, जे आमच्या टीममध्ये आहे ते. तर इथं ते बसून राहिलो. आता इथे साहित्य आमची टीम पूर्ण झालेली आहे, साहित्य घेण्यासाठी आलेलो आहोत. आता साहित्य घेऊन झालो. आता बसमध्ये ना आमच्या केंद्रावरती जितके बूथ आहेत ना तेवढे आम्ही एकत्र, म्हणजे तेवढे सर्व आले का त्या बसमध्ये पूर्ण झाले का बस निघेल. तर इथे पाहू शकता हे बसमध्ये आम्ही बसलेलो आहोत. आता 2 टीम तर आल्या, अजून 1 टीम बाकी राहिली यायची. तर तेच आमच्या आता गप्पा चालल्या. माझ्या ओळखीच्या बऱ्याचशा मॅडम भेटलेल्या आहेत इथे, त्याच्यामुळे मग आमची बडबड चालली. तर ऊन पण खूप जास्त आज लागत होतं. तर इथे तेच गप्पा आमच्या चालल्या होत्या. आम्ही सारखं बसमधून खाली जात होतो, वरती येत होतो. तर चालले असंच. आता थोड्या वेळाने सर्व येतील, 3 टीम येतील, पोलीस येतील आमच्यासोबत. हे सर्व आमच्यासोबत असणार आहे पूर्ण 2 दिवस ह्या टीम. आणि पोलीस पण जे आम्हाला दिलेले आहे ना, शिपाई पोलीस, ते पण आमच्यासोबतच राहणार आहे. तर इथे सर्व आमचे टीमचे लोक आलेले आहे. बस निघाली वाजले आणि तिथलं सर्व सेटअप वगैरे लावलं. जे मतदानाचं जे कक्ष असतं ना, सेटअप वगैरे तो सर्व लावला. फॉर्म भरले, लिफाफे, शिक्के, भरपूर अशी कामं झाली. आणि मग आता घरी आले मी जस्ट. बापरे, खूप थकले आज, खूप थकले. तर चेंज वगैरे करते आणि मस्त ब्लॅक टी घेते थोडा वेळ. आणि कारण की मला आता कॅपॅसिटीच नाही राहिलेली माझ्यामध्ये, खूप जास्त थकले मी. तर चला मी आता नंतर बोलते तुमच्यासोबत. आणि आता बाकीचं रात्रीचं स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे मला. थोडीशी कामं आहे ती करायची आहे, त्याच्यामुळे मी बोलते नंतर तुमच्याशी. तर इलेक्शनचा दिवस आणि इथं तुम्ही पाहू शकता 5:30 वाजले. मी रेडी झालेली आहे. आता बूथवर निघण्यासाठी मी तयारी केली. ऑलमोस्ट माझी सर्व तयारी झालेली आहे जाण्याची. टिफिन वगैरे बनवला, घरात पण मुलांसाठी सर्व जेवण बनवलं आणि आता मी निघेन. सर्व छान आता तयारी केली. इथं पाहू शकता मस्त आय कार्ड वगैरे साईडला लावलेला. आणि आता मी निघते. तर इथं सकाळचं खूप अंधार होता एकदम, म्हणजे जास्त गर्दी नव्हती आणि पटकन पोचले. तर इथे बरोबर वेळेमध्येच मी बूथवर पोचण्यासाठी निघाले. हॅलो, नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर 2 दिवस तुम्ही पाहिलंच, गेले इलेक्शनचे 2 दिवस खूप बिझी होती मी. 14 तारखेला सामान घ्यायला, इलेक्शनचं सामान घ्यायला, ते सर थोडंफार शूट केलं मी, ते तुम्ही पाहिलंच. त्याच्यानंतर 15 तारखेचं संक्रांत अजिबात साजरी नाही झाली. फक्त तिळाचे लाडू केले, तोच नैवेद्य देवाला दाखवला. बाकी काही करता नाही आलं, कारण की वेळच नव्हता तेवढा. म्हणजे पूर्ण दिवस तिकडे 14चा पण 15चा पण पहाटे मी एकदम 3:30लाच उठले. 2:30 पासून झोप नाही. पहाटेच 3:30लाच मग स्वयंपाक वगैरे केला, सर्व आवरलं आणि 6ला बरोबर बूथवरती मतदान केंद्रावर हजर राहिले 6 वाजता. तर सकाळी तुमच्यासोबत ते शूट केलं, ते दाखवलंच मी तुम्हाला थोडंफार. आणि मग तिथं काही शूट करता येत नाही, अलाव नसतं ते. आणि मग रात्री घरी आले, खूप उशीर झाला, 10 वाजले अक्षरशः. पाय दुखला, पायला एकदम सूज आली. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं जाऊ दे आता, काही नाही. मी डायरेक्ट चेंज केलं, फ्रेश झाले आणि झोपले. सकाळी लगेच 5:30ला उठले. आणि आता जस्ट माझी मीटिंग पण आहे 3 वाजता.
तर मग मी हाफ डे आम्ही आलो, ज्यांची मीटिंग होती ते हाफ डे आलो, शाळेतून आले मी. आता घरातले 2 दिवस नव्हती ना, तर हालत खूप खराब झालेली आहे. आता आवरायचं आहे मला, आवरते, सर्व घरातली क्लिनिंग करते आणि इतकी थकली ना अक्षरशः असं वाटतंय की आता डोकं ना इतकं भरपूर करते, म्हणजे डायरेक्ट एवढं दुखते. तर थकले आता, पटकन घरातले 2 दिवस नव्हती ना, हालत एकदम खराब. क्लिनिंग करायची सकाळी एकदम 5:30ला मी 2 दिवसाचे कपडे मशीनला लावले, ते धुतले गेले, टाकले पण. कपड्यांचं झाले काम, सकाळी मी लवकर केलं जायच्या आधी शाळेत, ते झाले. आता घरातली क्लिनिंग लादी वगैरे बाकीचं आहे थोडंफार, तेवढं करायचं आहे तर ते करते. आधी थोडंसं खाते, नंतर करते हे सर्व. आणि इलेक्शन ड्युटी ना खूप चांगली झाली माझी. फर्स्ट टाइम लागली, मी BLO आहे पण फर्स्ट टाइम ड्युटी. पण ना खूप अनुभव येतात खरंच, असं जर म्हणजे काम करण्याचा अनुभव, एक्सपिरियन्स खूप जब्बर येतो या गोष्टीमुळे. शिकायला भेटतं खूप काही, भीती वाटते करायची पण शिकायला भरपूर भेटतं. तर खूप गोष्टी आहे, मी थोडं थोडं तुम्हाला सांगत राहील. आता तर मला आधी आवरायचं आहे, कारण की मुलं येण्याच्या आधी मी आवरून घेते. चला, तर आता मी सर्व घरातलं आवरून घेणार आहे, कारण की गेले 2 दिवस आहे ना, 14 आणि 15 तारीख इलेक्शनमुळे ना पूर्ण मी बिझी होती. म्हणजे घरात अजिबात दिवसभर नव्हते आणि रात्री पण काल उशीर आले आणि माझ्या घरातलं खूप खूप कामं राहून गेलेले होते. घराची 2 जरी दिवस बाई घरात नसली ना, तर घर एकदमच बदलून जातं. म्हणजे एकदम असं, जी आपण डीप क्लिनिंग करतो, ज्या वस्तू व्यवस्थित ठेवतो त्या अजिबात नसतात घरामध्ये, कारण की आपला हात लागतो ना तेव्हाच घर क्लीन आणि नीट दिसतं. खरंच आहे, बाई नसेल ना तर घराला घर पण नाही असं म्हणतात, तर खरं आहे ते. आणि आता मी सर्व आवरायला घेतलेलं आहे. तर इथं पहिल्यांदा तर क्लिनिंग करून घेते, कारण की ना सर्व घरामधला पसारा जो आपण व्यवस्थित नीटनेटका आवरतो ना, त्या गोष्टी नाही होत. तर तिथं सकाळीच तर मी कपड्यांचा माझा पसारा आवरून घेतलेला होता. तर सकाळी कपड्यांचा तर झाला होता, म्हणून मी कपडेसुद्धा शाळेत जाताना टाकून गेली ती. बघा ना, 2 दिवस ड्युटी केली आणि लगेचच मला लगेच शाळेत जावं लागलं. त्याच्यानंतर लगेच आज माझी 3-3:30 वाजता मीटिंग आहे. म्हणजे किती ना असं एकदम असं स्ट्रेस, म्हणजे नुसते पाय पण दुखतंय, इतकं डोकं दुखतंय. आणि ठीक आहे, पण काय करणार, ड्युटी आहे, करावं लागेल. तर इथं पाहू शकता मस्त, तर पटापट मी घरातलं क्लिनिंग झटपट करून घेणार आहे, कारण की ना घर मस्त व्यवस्थित टापटीप नसल्या ना तर माझं मन अजिबात लागत नाही. मला ना जागच्या जागी वस्तू क्लीन व्यवस्थित ठेवलेलं असेल ना तर घरामध्ये मन रमतं. त्याच्यामुळे मी आता म्हटलं चला आता आवरायला घेऊ दिशू आणि आदू येण्याआधी, कारण की ते दोघं नसतील ना घरामध्ये, माझं पटापट आवरणं होतं आणि मग न बडबड करता शांतपणे मस्त आवरलं जातं माझं. तरी ते मी झटकं, मुलं कसं काही खात राहतात, काही ना काही पाडतात ना, म्हणून म्हटलं चला हे झटकून सर्व व्यवस्थित मी लावून देते आता. तर हेच सर्व पसारा असतो. कपड्यांचं जास्त कपडे होते, बेसिंग घासायचं होतं, बाथरूम क्लिनिंग, ह्या सर्व गोष्टी राहिलेल्या 2 दिवसापासून. मुलं कसं दोघं होते घरात, तरी काय करणार नाही का, मग त्याच्यामुळे पण हे 2 दिवस गेले निघून. मला टेन्शनच होतं. तर आद्विकचं जास्त, कारण की आद्विक ना माझ्याशिवाय अजिबात राहत नाही, तर त्याच्यामुळे पण मग 2 दिवस गेले. तर आता इथे हॉलमध्ये तर क्लिनिंग झालेली आहे, बेडरूममध्ये पण सर्व कपड्यांचा खूप जास्त पसारा होता. कपडे व्यवस्थित आता ठेवून घेणार आहे जिथल्या तिथे. तर माझा एक ब्लॅक ड्रेस आहे ना, तो मी त्याच्यावरती तुम्हाला नक्की पूर्ण दाखवेल डिटेलमध्ये. तर तो राहिला संक्रांतीसाठी घालायचा होता मला, पण संक्रांतच झाली नाही माझी, त्याच्यामुळे मग कामामुळे काही सण साजरी करता आला नाही मला ह्यावर्षी. तर ठीक आहे, पण मी मस्त त्याच्यावर एखादं शूट करेल, मस्त शॉर्ट व्हिडिओ वगैरे. तो ड्रेस खूप छान आहे ब्लॅक कलरचा, तर पूर्ण दाखवेल मी तुम्हाला एका दिवशी. आणि बेडरूममध्ये पण सर्व व्यवस्थित ठेवून घेतला, तर सर्व घरामध्ये झाडून घेते मी. आणि कसं आपण कानाकोपरा व्यवस्थित झाडतो, पण मग मुलांना नाही झाडता येत तसं व्यवस्थित, म्हणून मग मी म्हटलं चला आता आधी सर्व घराला झाडू पोछा सर्व हे करून घेते. तर मग तेच आज कामं करते, कारण की मला परत मीटिंग पण आहे, जावं लागेल त्याच्यामुळे. तर म्हणून पटापट ही कामं उरकवते आणि चला मी थोडा वेळ तुमच्याशी बोलते.
तर सर्व झाडून तर घर घेतलं. मग आता लादी पुसण्याआधी म्हटलं चला भांडे घासून घेऊ, कारण की किचनचं परत पाणी वगैरे उडेल खाली. आणि मी पायपुसण्या पण घासायला टाकून दिलेलं आहे, सॉरी घासायला म्हणते, धुवायला टाकून दिलेलं आहे. तर तोपर्यंत म्हटलं मग चला इकडे भांडे घासून घेते. तर हे किचनचं क्लीन करते आधी. तर किचन ओटा घासणार, पुसून घेणार, व्यवस्थित बेसिंग घासून घेणार आहे. तर सर्व भांडे क्लीन करते मी आता. आणि मला ना माझं संडेच्या दिवशी मला कपाट पण आवरायचं आहे. तर ते पण घ्यायचं आहे, कारण की कपड्यांचा पसारा आहे ना, खूप जास्त पसारा होऊन जातो. कपडे व्यवस्थित नाही ना, कधीचं कसं कपाटाकडे लक्षच देता आलं नाही. हे कामं त्याच्यामध्येच राहिलं. मग आता म्हटलं उद्या शनिवार रविवार आहे ना, 2 दिवस जरा कपडे व्यवस्थित ठेवून घ्यावेत. आणि मी बाकी तर कपडे मस्त छान वॉश करून मस्त इस्त्री पण करून आणलेले आहे. म्हटलं चला आता इस्त्री वगैरे चांगले कपडे पण वॉश करून घेऊयात. तर तेच आता इथं सर्व माझं बेसिंग घासून झालं आहे, व्यवस्थित क्लीन झालेलं आहे. तर लगेचच गॅस आता पुसून घेते, कारण की काय झालं दोन दिवस गॅस ते नीट पुसलंच गेलं नाही माझं. आपण कसं स्वयंपाक झाला का दोन्ही टाईम व्यवस्थित क्लिनिंग करत असतो. तर त्याचमुळे म्हटलं चला हे पण क्लीन करून घेऊया. तर आधी म्हटलं बेसिंग झालं का मग किचन गॅस ते सर्व होऊन जाईल, आणि मग बाकी उरलेली कामं मी करून घेईन. आणि बेसिंग आता व्यवस्थित घासून घेतलं तेव्हा मला चांगलं वाटतं आहे. आणि असं स्वच्छ राहिलं ना तेव्हा भारी वाटतं. नाही तर तिथे सर्व असं घाण, सर्व पाणी किंवा नाही का भांडे तेलकट पडलेले राहिले ना बेसिंगमध्ये, तर खूप असं कंटाळा येतो बघूनच असं. आणि आपल्याला फ्रेश वाटण्यासाठी ना आपलं घर पण आपण छान टापटीप ठेवावं, तेव्हा आपल्याला मस्त फ्रेश पण वाटते. आता मी पटकन आता भांडे झाले, आता इथं गॅस पण मी व्यवस्थित पुसून घेते. आणि इथं मस्त छान शेगडी वगैरे ते सर्व क्लीन करून घेते, स्प्रे मारून घेते. यांनी ना बऱ्यापैकी तेलकटपणा हा निघून जातो आणि व्यवस्थित मग दिसतं. तर म्हणून मग हेच क्लीन करते मी सर्व. तर सर्व शेगडीचं ते काढून घेतल्या बाजूला, आणि रिंगा वगैरे त्या सर्व व्यवस्थित क्लीन करून घेते. आणि व्यवस्थित क्लीन राहिला ना तेलकटपणा सर्व, तर मुंग्या पण इथं कधी कधी होतात लाल, जर काही खरकट वगैरे पडलेलं राहिला किंवा गोड काही पडलेलं राहिलं ना, म्हणून म्हणून मग मी बऱ्यापैकी काळजी घेते मुंग्याने हो म्हणून. तर इथं सर्व पुसून घेते. तर असं गॅस खाली पण व्यवस्थित पुसून. आणि आता 2 दिवसापासून ना मला इतकी जास्त कामं पडली ना, आता रविवार आणि शनिवार आणि रविवार पूर्ण दिवस माझा कामांमध्ये जाणार आहे. तर अशा प्रकारे मस्त माझं क्लिनिंग झालेलं आहे. इथं पाहू शकता किचन ओटा इतका चकाचक मस्त दिसतोय ना, खूप भारी वाटतंय. तुम्हाला पूर्ण दाखवलं आहे बघू शकता. तर इथे आता गॅस तर पूर्ण क्लीन केला आहे, किचन ओटा पूर्ण झाला. आता शेवटचं काम लादी पुसायचं आणि बाथरूम क्लिनिंग राहिलेलं आहे, तर ते करून घेते पटकन. आणि 2 दिवस झाले लादी पुसायचंच राहिलं आहे, कारण की वेळच नव्हता त्याच्यामुळे. आणि दिशू पण तिला काही एवढं जमणार नाही, म्हटलं मग जाऊ दे आता. तर मी त्याच्या आदल्या दिवशी बरीचशी कामं करून घेतली होती, तुम्हाला माहिती आहे. तर इलेक्शनच्या आधीच मी सर्व घरातलं आवरून, कपड्यांचा पसारा म्हणून मग मी सर्व आवरून गेलेले होते. आणि हे 2 दिवसाचा पसारा आता हे सर्व आवरून काढते मी. मला झाडांना पण पाणी द्यायचं आहे, परत त्यांचं जरा ना माती पण मोकळी करायची आहे, त्याच्याकडे पण 8-8 दिवसामध्ये लक्ष द्यावं लागतं, तर ते पण करायचं आहे. आणि सर्व व्यवस्थित टापटीप आवरलं ना तर घरामध्ये खूप मन रमतं, मस्त छान वाटतंय. तर इतकं भारी एक्सपिरियन्स तुम्हाला सगळं सांगू. इलेक्शनचा एक्सपिरियन्स पण एवढा भारी होता ना, मस्त. फर्स्ट टाईम मला ड्युटी लागली. BLOची कामं करते, इलेक्शनची कामं पण. म्हणजे ही ड्युटी इलेक्शनच्या दिवशी जे कामं राहते नव्हती मला कधी आलेली, तर भारी होते एक्सपिरियन्स. माझ्यासोबतचे पण छान, माझी टीम पण मस्त होती, सर्व छान होते, हुशार एक्सपिरियन्सवाले होते. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आलं, काही प्रॉब्लेम नाही आलं, एकदम मस्त झालं आहे. आणि माणूस शिकता सर्व गोष्टी शिकतो, खरंच आहे. आणि त्याच्या आधी ना मला खूप जास्त भीती वाटली होती, म्हटलं अरे बापरे होतं की नाही काम असं तसं, पण व्यवस्थित झालं सर्व, काही कोणता प्रॉब्लेम आला नाही. तर भारी वाटलं सर्व. माझं आहे ना आता किचन सर्व आवरून झालं, घरातली सर्व क्लिनिंग झाली, बाथरूम क्लिनिंग झालं, गॅलरीतला पुसून घेतलं सर्व. आणि खूप थकले, तुम्हाला दाखवते घरातली क्लिनिंग. तर मी शूट नाही केलं, पण घरामध्ये बघा जिथल्या तिथं असं वस्तू, बेडरूममध्ये पण सर्व आवरून दिलं, लादी पुसून झालेली आहे. त्याच्यानंतर हॉलमध्ये आता लादी पुसून झालेली आहे, कार्पेट नंतर टाकेल मस्त. सर्व इकडे असं ठेवून दिलेलं आहे, हे पण सर्व क्लीन केलेलं आहे, सर्व जिथल्या तिथं. आणि असं मस्त हॉल पण आवरून घेतलं आहे सर्व.
आणि मेन म्हणजे तर किचन पण छान आवरलं, मस्त किचन पण सर्व क्लीन केलेलं आहे. इथं पाहू शकता बेसिंग घासून काढलं, भांडे किचन ओटा सर्व सर्व माझं क्लीन झालेलं आहे. आणि आत्ता घरामध्ये फ्रेश वाटते. पायपुसण्या पण टाकल्या मशीनला. बाथरूम पण घासून घेतलेलं आहे, मस्त क्लीन झालेलं आहे बाथरूम पण. जस्ट आता सुकायला ठेवते, असंच राहू देते. मी पुसून घेतलेलं आहे आणि मस्त माझी अशी प्लांट इथे. तुम्हाला कधीचे ना कांदे पण दाखवायचे होते मला. तर हे इथं टोमॅटोचं झाड पण मस्त आहे बघा. टोमॅटोची 2 झाडं आहे आणि कांद्याचं ना, तर हे पाहू शकते इथे कांदे मस्त छान, मस्त गॅलरीमध्ये हे कांदे लावले. 1 2 3 4 5 6 6 7 मस्त कांदे आले इथे. कांद्याची पात आता काही पण लागलं ना, कांद्याची पात मस्त होईल मला कशामध्ये टाकायला. तर असे कांदे लावले मी. आणि हे झाड मस्त इतके उंच झाले ना गुलाबाचं, ते कळ्या पण आल्या वरती खूप साऱ्या. फुलासारखे चालूच असतात माझ्या बाल्कनीमध्ये. तर अशी मस्त झाडं झालेली आहे. तर 12:30 वाजले बरोबर. 12:30ला आदू आला आणि माझी घरातली सर्व क्लिनिंग झाली. तुम्ही पाहिलं झाडं पण एवढे छान झाले ना, खूप भारी झालेले आहे. आणि दादवीत पण आला माझं बाळ. गोळ्या घेतल्या का सकाळी? मम्मा गोडी दूध सोबत बी घ्यायचं असतं, असं असतं. मग घ्यायची राहू, तुला आवडतं का दूध? मी मोठे मोठे गोडी घेतले, छोटे पण खूप कडू लागतं. एकदा अख्खं दूध संपलं आणि दूध घेतलं होतं का मग? हा, पहिला अख्खं दूध संपलं. पाणी पिलं लगेच कडू नाही वाटलं. तर अशी माझी क्लिनिंग मस्त झाली, छान कपडे वगैरे सर्व सर्व क्लिनिंग झाली. 12:30 झाले. तर थोडंसं आराम करेल आणि परत मग मीटिंग पण आहे, मला जायचं पण आहे. तर चला माझा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा.